तुम्हाला तुम्ही थोडासा अभ्यास केला तर लक्षात येईल की शासन आता काय करतं की बिल तुम्ही रेज केल्यानंतर पैसे जे आहे ते देत असतात. पैसे असे आधी पद्धत काय होती, जिल्हा परिषदेकडे 100 कोटी वर्ग केले आणि मग ते हळूहळू पैसे हे करायचे, पैसे फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवायचे वेगवेगळ्या बँकांमध्ये आणि त्यांना व्याज मिळायचं. ही जुनी पद्धत होती. आताच्या पद्धतीमध्ये तसं नाहीये. आता आपण जे जे काही बिल रेज करतो, मला वाटतं सुरुवातीला काही 20-30 कोटीची प्रोव्हिजन ठेवली होती भूसंपादनासाठी आणि आपण कदाचित हडकोचं का कशाच तरी एक बिल पाठवलं होतं, 1-2 बिलं पाठवले, पण बिलं आल्यानंतर ते पेमेंटचं बघतात. त्यामुळे आपली ती अडचण नाहीये. आपली अडचण हीच आहे की आपलं भूसंपादन म्हणावं तेवढं त्यात म्हणावी तेवढी अजून प्रगती झाली नाही. मे अखेरपर्यंत मात्र महसूल विभागाने आपल्याला शब्द दिलाय की बऱ्यापैकी भूसंपादन होईल. 70% पेक्षा जास्त भूसंपादन जर झालं तर आपल्याला टेंडर काढायला काही अडचणी येत नाही. एखाद्या जागेवरती आपल्याला बांधकाम करायचं आहे, 70% जर ऍक्विजिशन झालं तर मग आपल्याला ते भूसंपादन मंदिराच्या जवळच एक 100-105 लोकांचं आहे. त्यातल्या 70% लोकांनी होकार दिलाय, बाकीच्यांना कन्व्हिन्स करणं चाललंय. रेट बऱ्यापैकी व्यवस्थित दिला जातो. मावेजा व्यवस्थित आहे बऱ्यापैकी. माझं मत आहे की त्या बारकाव्यात आत्ता नको जायचं. तुमच्याकडे एखादा प्रश्न जर आला कोणाचा तर मग समोरासमोर आपण चर्चा करू. पण आपण 2-3 पद्धतीने मदत करायची म्हणतोय. एक जे आहे ते आत्ताचा बाजार मूल्य जे आहे त्याच्या अनुषंगाने काही इक्वेशन आहे आणि दुसरं लॉस इन इन्कम. एखाद्याचा व्यवसाय असेल आणि तो व्यवसाय बंद पडल्यामुळे पुढच्या काही वर्षामध्ये त्याचा जो तोटा होणार आहे ते सुद्धा आपण क्लब करतोय. A+B ते सुद्धा आपण करतोय. जागेच्या बदलात आपला विचार आहे की 100 गाळे तरी मंदिराच्या जवळ उपलब्ध करून द्यावे. ते उपलब्ध झाले तर बऱ्याच जणांची अडचण तिथेच क्लिअर होईल. काही लोकांचं म्हणणं असं आहे की आमच्या घरामध्ये भाविक येऊन राहतात, त्यामुळे आमचं घर आहे ते फक्त घर कन्सिडर करू नका, ते आमच्या उपजीविकेचं साधन पण आहे, ते आपण मान्य करतोय. मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला भूसंपादनाला थोडा वेळ लागतोय, हे वास्तव आहे. परंतु आता गती आपण घेणार आहोत. दर आठवड्याला आपण त्याची प्रगती जी आहे ती असेस करणार आहोत. परवा पालकमंत्री महोदयांनी बैठक घेतली. इलेक्शनच्या गडबडीमध्ये मला तेवढं शक्य झालं नव्हतं, पण इलेक्शनच्या नंतर दर आठवड्याला मी पण आढावा घेतोय. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आता फॉलोअप खूप स्ट्रॉंगली चाललाय. आपण म्हणलात की जसा निधी मिळेल त्याप्रमाणे आपलं काम चालू आहे. नाही तसं नाही म्हटलो. नाही, दाखवा ना मला. काय म्हणला, जसा निधी मिळेल तशा प्रकारे काम चालू आहे. एक मिनिट मी जे बोललो ना, मला जरा दाखवा मग प्रश्न विचारा. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आपल्या तुळजापुराचा विकास आराखडा चालू आहे, आज कमीत कमी मला वाटतं 15 वर्षापासून चालू आहे. असा विलंब का होतोय? कारण जर काही ठिकाणी तुम्ही 70 ते 75% आता सध्या भूसंपादन झालेले म्हणतात, तर 25% राहील. मग त्यांच्या मनमानीप्रमाणे त्यांची समजा जी रक्कम आहे, समजा त्यांचं जे व्हॅल्युएशन आहे, जे जागेचं बिल आहे, मग ते व्हॅल्युएशन नुसार जर त्यांचा हा 25%चा जर पिढा आहे रुपलेल्या गोष्टी आहेत, ह्या जर तुम्ही लवकरात लवकर जर दिल्या तर मला वाटतं लवकरात लवकर विकास निधी त्यांना जो तुम्ही आणलेला आहे तो त्यांना भेटेल आणि काम लवकर सुरुवात होईल. नाही, आपण जे बोलला ना, मी मगाशी सांगताना काय सांगितलं की महसूल यंत्रणेने मला सांगितलंय की आता एक 70% लोकांनी अग्री केलंय. मे अखेरपर्यंत त्यांची प्रक्रिया बऱ्यापैकी पूर्ण होणार आहे. त्यामुळे भूसंपादन 100% होण्याची आपल्याला वाट बघायची गरज नसते. एका लेवलला आल्यानंतर ते काम सुरू होईल आणि आपला आराखड्याची प्रक्रिया सुरू होऊन 2 वर्ष झाले. तेवढा जास्त वेळ नाही झालेला. महत्वाचा सगळ्यात मोठा विषय काय की निधीच्या बाबतीत सरकार कुठेही अडचण येऊ देणार नाहीये. काम झालं की पैसे मिळतील. काम होण्यासाठी आता दर आठवड्याला आपण फॉलोअप करतोय आणि महसूल यंत्रणा ही जी आहे ती आता अगदी चीफ मुख्यमंत्री कार्यालयापासून आपले पालक सचिव असतील, सगळेच जण आता पूर्ण ताकदीने या विषयामध्ये मागे लागलेले आहेत. दर्शन मंडपाचा आपण म्हणलं की नवीन बदल झाला. काही बदल नाही झाला. बदल काही नाही झाला. मी हे म्हटलं की इंजिनिअरिंग वाईज तिथे दरी वगैरे असल्यामुळे थोडं चॅलेंजिंग आहे. त्याचं डिझाईनचं काम चालू आहे आता. ते जे आहे ते खूप चांगल्या साध्या कॉन्ट्रॅक्टरला नाही करता येणार, तर विशिष्ट काम आहे. त्याचं आपण नियोजन आता व्यवस्थित करून घेतोय. आज जे आपण काम हाती घेतलंय त्याच्यामध्ये जवळजवळ 100 कोटीचं काम हे दगडी काम आहे. त्यामुळे ज्याला दगडी कामाचा खूप अनुभव आहे, अटच टाकली आपण
की ज्याला अमुक अमुक एवढा दगडी कामाचा अनुभव आहे अशाच व्यक्तीला ते काम देत आहेत. कारण हे लुक जो आहे आपल्याला क्लॅडिंग नकोय. काय करतात लोक, आरसीसी करतात आणि त्याला मग छोटस दगडाचा तुकडा लावतात, काय म्हणतात त्याला, टाईल सारखं. आपल्याला तसं नकोय. आपल्याला प्रॉपर 6 इंच वगैरे दगड पाहिजे. आणि मंदिरामध्ये भाविक बसू शकेल असं काय व्यवस्था आहे? भाविकांना बसण्यासाठी काय व्यवस्था आहे म्हणजे या सगळ्या विकास आराखड्यामध्ये? नाही नाही, दर्शन मंडप आपलं जस्ट इन तिरुपतीला आपण सगळे गेलाय. तिरुपतीला जे उपलब्ध आहे त्याच्या 2 स्टेप्स पुढे जायचा आपण प्रयत्न करतोय. म्हणजे मला जास्त वेळ थांबावं लागणार नाही. दर्शनाच्या अगदी समजा 20 मिनिट आधी, 25 मिनिट आधी मी माझ्या हॉलमधनं जिथे मी निवांत बसलोय तिथनं मला बाहेर काढतील, बाहेर म्हणजे बाहेर नेतील मंदिर दर्शनासाठी, असं ते नियोजन आहे. फायनलच आहे ना, त्याचे बारकावे जे आहेत. एखादा प्रश्न तुम्ही विचारला तर मी सांगतो. आपण सुरुवातीला जे म्हटलेलं आहे साधारण त्याच लाईनवर आपण चाललोय. आपण काय म्हटलो, सगळ्यात महत्वाची काय सगळ्यांची मागणी होती की आपल्या महाद्वारातनं एंट्री पाहिजे, बरोबर आहे. ते आपण ऍब्सोल्युटली मान्य केलं. त्या अनुषंगाने पूर्ण डिझाईन केली. दुसरं म्हणणं काय होतं की दर्शन मंडप जो आहे तो महाद्वाराच्या जवळ पाहिजे. मग महाद्वारातनं आत गेलं की डावीकडे लगेच दर्शन मंडप केलं आपण. तिसरा मुद्दा काय होता की कुलाचारासाठी जागा उपलब्ध करावी. मातंगी मंदिराला लागून आपण पश्चिमेकडे जी जागा घेतोय, पश्चिमेकडे खाली जी जागा अक्वायर करतोय ती पूर्ण कुलाचारासाठी ठेवतोय आपण. त्यामुळे जे अपेक्षित होतं, आता आरदवाडीकडनं फार जास्त विकास नको म्हटले, फक्त रस्ता पाहिजे. ठीक आहे म्हटलं आपण, तिथे आपण रस्ता उपलब्ध करून देतोय. त्याच्या पश्चिमेच्या बाजूला. हा हो, साधारण एक 12,000 स्क्वेअर फीट जागा आहे. आणि आता ह्या आठवड्यामध्ये संबंधित लोकांबरोबर बैठक घेऊन तिथे त्यांना काय पाहिजे हे 1, 2, 3, 4 आपण मागणार आहोत. आणि मग ते कसं बसवायचं ठरवू आपण. म्हणजे आता कट्टा पाहिजे का, तुम्हाला रूम पाहिजे, किती रूम पाहिजेत, 1 मजली पाहिजे का 2-3 मजली पाहिजे, हे त्यांच्याकडनं फीडबॅक घेऊ आणि मग एक आराखडा त्याचं डिझाईन तयार करून परत एकदा चर्चा करू आपण. नाही, आपण काय करतोय, सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ना एकदम कन्फ्युजिंग होऊन जातात लोकांना. त्यामुळे जशी गरज पडेल तसं आपण एक एक विषय सांगतो ना. आता मंदिराला जे आपण बाहेरच्या मोठ्या मंदिराला गेलो किंवा कोल्हापूरला गेलो तर महाद्वार जास्त संख्या आहे. आता एवढ्या संख्येनं महाद्वाराच्या संख्येत काय वाढ होणार आहे? नाही, महाद्वार एकच असणार, परंतु मंदिराकडे जाणारे जे रस्ते आहेत तिथे आपण 4 मोठे काय म्हणायचं आता कमानी करतोय. मोठ्या कमानी करतो. कमान म्हणजे रस्त्यावरती कमान करतोय मोठी, पण महाद्वार एकच असणार. तिरुपतीला जाताना कसे कमानी मोठ्या भव्य मोठ्या कमानी करणार आपण. आपला 2 टाईपच्या कमानींचा विचार आहे. शिवाजी महाराजांचा जो दरवाजा आहे हो, तिथून जाय सगळं तिथे आहे ना कमान. तिथे बाजूने नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची जी पुतळा आहे ना, पुतळ्यापासून मंदिराकडे जाताना जो तो कोपरा आहे ना, तिथे मोठी कमान आहे ना. आता ते चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसमध्ये थोडासा इश्यू आहे म्हणून अडकले, टेंडरही झाले त्याचं. असे 4 आपण शहरात करणार आहे. 4 कमानी शहरात आणि 4 कमानी हायवेवरती, अशा 8 कमानी होणार आहेत. महाद्वार एकच असतो. महाद्वार कसं वेगळं करणार? आपण कमानी करणार मंदिरामध्ये जाण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठी नाही. आपण काय विचार करतोय की महाद्वाराच्या इथनच लोकांनी जायचं आणि महाद्वाराच्या तिथनच बाहेर यायचं. आता महाद्वारातनं ठीक आहे, आता हे समजा आपलं महाद्वार आहे, मी मंदिराकडे चेहरा करतोय, तर आपण काय करणार आहे, हे महाद्वाराच्या इथनं सगळ्यांनी आत जायचं. महाद्वाराच्या शेजारी जे ऍक्विजिशन करतोय तिथनं सगळ्यांनी वर यायचं बाहेर. तिथे आपण एस्केलेटर करतोय. तुम्हाला कदाचित ते आधी बोललो नसेल मी, पूर्ण हेवी ड्युटी एस्केलेटर करतोय आणि पायऱ्या करतोय. म्हणजे भाविकांना ज्यांना शक्य चालणं ते पायऱ्याने चढत येतील आणि बाकीचे एस्केलेटरने येतील. आपलं नियोजन जे आहे ते म्हणजे लोकांना कमीत कमी त्रास कसा होईल, त्या त्रास कसा होणार नाही याचं करतोय. व्हीआयपी मुवमेंट आपण एकदम वेगळी करून टाकतोय. म्हणजे लोकांना त्या व्हीआयपी मुवमेंट मध्ये काही त्रास होऊ नये. लिफ्ट मधून व्हीआयपी जाऊ शकतात. लिफ्ट जी आहे ते मी जी म्हटली लिफ्ट ती सर्वसामान्य लोकांसाठीची लिफ्ट आहे.
व्हीआयपीचं प्लॅनिंग आहे ते अजून वेगळं आहे आपलं. 108 फूट तुम्ही स्टॅच्यू उभा करा. हो फायनल झालेला आहे. हो नाही, फायनल म्हणजे 108 करायचं फायनल झालंय. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काहीतरी 12-14 एंट्री आल्या होत्या, त्याच्यातले 5 कला संचालनालयाने त्या कमिटीने फायनल केले. पण त्या 5 मध्ये पण काही प्लस काही मायनस होतं. त्या 5 जणांना आपण आता पत्र दिलंय कमिटीने की तुम्ही हे प्लस आहे योग्य आहे, हे मायनस आहे ह्याच्यात ही दुरुस्ती करा, आणि त्यांना 45 दिवसाचा वेळ दिलाय परत एकदा मूर्ती करून द्या म्हणून. जाण्यासाठी रस्ता कुठून असणार? हे रामदरा तलावाला लागून जे शेजारी आपण बगीचा करतोय त्या बगीच्याच्या तिथनं वरती पायऱ्या पण असतील आणि ई व्हेकल जाण्यासाठी सोय करणार आपण. ई कार्ड ज्यांना चालणं शक्य नाहीये ते ई कार्ड घेऊ शकतील, ई कार्डने जाता येईल. अजून एक रस्ता टेस्टच्या कॅम्पसवरनं करता येईल बाय रोड, पण शक्यतो तो वापरायचा नाही आपल्याला. शक्यतो तो वापरायचा नाही, त्याचं नियोजन अजून कम्प्लीट नाहीये. आपण टाटा इन्स्टिट्यूटची 10 एकर जागा त्यांना मागितली आहे, त्याच्या बदल्यात 10 एकर द्यायचं ठरलंय. त्याची प्रक्रिया चालू आहे आता. 100 मधली आपण त्यांना मागतोय. आपण जे लोकेशन फायनल केलंय ना ते टाटाच्या कॅम्पसमध्ये आहे. मग त्यांची 10 द्यायची म्हटलं तर ते आपल्याला 10 मागतायत, आपण देतो म्हटलंय. सरकारकडे ते प्रस्ताव आपण पाठवतोय. दादा, दर्शनानंतर लोकांनी तिकडे जायचं 108 पुतळ्याच्या मूर्तीकडे, तिकडून इकडे यायचं. नाही, तो 2 वेगळे विषय आहेत ना. आपण हे सगळं का करतोय? आलेल्या भाविकांनी 2 दिवस राहावं, दर्शन करून इथे आपल्याकडे शांत राहावं, मग दुसऱ्या दिवशी तिकडे जावं, तिसऱ्या दिवशी पाचुंद्याला जावं, 1-2 दिवस तरी राहावं. आपल्याला इथे रोजगार निर्मिती जी करायची आहे, इथे आपल्याला इकॉनॉमीला जो बूस्ट करायचा आहे त्यासाठीच हे नियोजन आहे. आता आपण 125 कोटीचा प्राणी संग्रहालय म्हणतोय. त्याचं कारणच हे आहे की आलेले लोक जे आहेत भाविक, त्यांनी आईचं दर्शन घेऊन 1-2 दिवस तरी राहावं. त्याच्यामध्ये लोकांना फ्री काय मिळणार आहे का? सगळे पेडच व्यवस्था आहे. सगळंच पेड असणार, पण जर समजा कोणी गरीब असेल कुटुंबातलं तर त्यांची वेगळी सोय करणार आपण. समजा नॉर्मल रेट 100 असेल, एखादं गरीब कुटुंब असेल शासनाच्या निकषाप्रमाणे ते 10 रुपयात होऊन जाईल. मोफत ठेवणं हे कदाचित योग्य राहणार नाहीये, कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला वर्ल्ड क्लास साफसफाई पाहिजे. हे जे काही करतोय आपण हे जागतिक स्तराचं करायचं. आपल्याला जे करायचंय ते म्हणजे पैसे सरकारने दिले, जनतेचे पैसे आहेत, जे काम आहे ते एकदमच चांगलं करून घ्यायचं आपल्याला. पहिले प्राधिकरणामध्ये पापनास काम केलं तर दुःखी आहे एकदम. नाही, दुःखीपेक्षा ते अर्धवट आहे. बगीचा झाला नाही आपण करू, तुम्ही नका काळजी करू. 15 वर्ष झालं तसं पडलं. पुन्हा एकदा ग्रंथालयाच्या हाय, मला कल्पना आहे. परवा जाऊन मी त्याच्या समोर एक बिल्डिंग बांधली आहे, बघितली हो तुम्ही? अर्धवट इमारत आहे. खाली गेल्यानंतर बघा तुम्ही, इथं दिसते. म्हणजे ते जे लायब्ररी होती ना त्याच्या समोर एक अर्धवट बिल्डिंग बांधली आहे. काय फक्त कन्स्ट्रक्शन एक विषय झालेला आहे म्हणजे होता म्हणा, आता तसं काय पण झालेलंच आहे ना. होता म्हणायचो. आता तुम्ही आता सगळे नीट लक्ष द्या ना. रोड हो लातूर बायपास हो. 4-5 मागणी आहे, कारण ती रोड लहान आहे. हापसिंगा रोडचे बायपास हा बरं, पुढे एक माझ्याकडे निवेदन येऊ द्या ना, आपण करू ना. नाही, मला द्यायला लावा ना, हा विषय घेऊ ना. मग तुम्ही म्हणता ते मान्य आहे मला, मान्य आहे मला. एक व्यवस्थित